तसं कामगिरी त्याची राहिली आणि तो सामना जिंकून दिला जे हनुमान क्रिकेट संघ बारदोली टीमला. विजयासाठी खूप सारे शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. ओळ्या मॅच कडे मॅच तितकीच महत्वाची रंगली जाते. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत डिंगडॉंग क्रिकेट संघ दोदाणी. एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल कुशिवली दिलीप भगतचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो चंद्रबाग कुठे असतील तर आपण स्टेजवरती या. अल्ला सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बाबांचा या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. अल्ला तमाम मान्यवर देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. ही स्पर्धा खरं तर साईपेजच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यानंतर डीजे नितीन याचं कौतुक करावं लागेल कारण गेल्या 3 रात्रीमध्ये छान प्रेक्षकांची मनं जिंकली आणि या स्पर्धेचा विस्तार केला. तब्बल 5 रात्र ही स्पर्धा या मैदानावरती भरवली जाते. आजची 4थी रात्र मैदानावरती आपण पाहतोय. या मागचा आवाज ऐकला अयोग्य सर वाघ एक सुमधुर आवाज सध्याच्या घडीला पन्नड फॉर्म मध्ये असलेला आज समालोचक आपल्याला पाहायला मिळते. पंचाचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय दत्ता बसमा संघाचा संघनायक. तर त्या सामोरे जाईल फलंदाज दिलीप भगत. असं संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळते. दिलीप साठी पहिलाच बॉल. दत्ता या गोलंदाजाचा पहिल्याच बॉल वरती मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. क्षेत्ररक्षक होता राजेंद्र गुट्या. चांगल्या बिटवीन रनिंग दोन फलंदाजच्या माध्यमातून एका धावेने संघाचा श्रीगणेश केला जातोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा कुशिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर खूप लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आला. त्यानंतर इथे मोठा फटका सजवला जातोय. चेंडूला पाठवलाय बॅटच्या मधोमध. बिग 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 हिट. सामन्यातील पहिला दमदार षटकार फलंदाजच्या बॅट बंद. फलंदाज पाहू शकाल अनिल ऑन फायर. थँक्यू डीजा. फलंदाज आपण पाहतोय अनिलच्या बॅट मधनं हा षटकार डोकला गोलंदाज दत्ता त्याच्या विरोधात. इथे मात्र बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटची लिडिंग एज स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. मात्र दुसरीसाठी निघाला होता फलंदाज अनिल. मात्र फलंदाजा विचार केला ऑन स्ट्राईक इनवरती आता आपल्याला पाहायला मिळेल दिलीप भगत. निश्चित आपल्याला पाहायला मिळेल विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बघा गोलंदाज दत्ता बसमाजनी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिले होते. आमचे गणपतदादा वारगडा त्यानंतर जनार्दनभाई निरगुडा त्याच्या माध्यमातून फार साऱ्या प्रेक्षक वर्गांसाठी खेळाडूंसाठी बक्षिसाची खैरात खरं तर पाहायला मिळाली होती. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. आमच्या मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील मान्यवर जनार्दनभाई निरगुडा याच्या माध्यमातून सलगच्या 3 विकेटसाठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज. गोलंदाज दत्ताचा चेंडू स्वतःच्या फालुत्रेमध्ये. इथे काय घडलं जात आहे. मोठी मासा गळाला लागला जातोय. फलंदाज होईल बाद. इथे परतावा लागेल. धक्का क्रमांक 1 बॅटिंग करणाऱ्या कुशिवली टीमला दिलीप भगत. बिग फिश इन द नेट. फलंदाज होईल बाद. दिलीप भगत बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजा. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना लाजबाब गोलंदाजी एक षटकार डोकला आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना दत्ता बसमाच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला अडवलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिला आणि ती पहिली विकेट कॅरी केली जाते. फलंदाज बाद झाला दिलीप भगत. संघाचा संघनायक मैदानाच्या बाहेर येत असताना नौका फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. इन नेट नंबर 3 चा शत्रू हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडवरती. मात्र एक फलंदाज आपण पाहतोय ज्याच्या बॅट बंदा एक षटकार टोकलाय लॉंगॉनच्या डोक्यावरना. लब्बर फुल टॉस होता. जबरदस्त गोलंदाजी. इथे फसवा चेंडू फेकला होता. बॅटचा चेंडूचा कोणत्या एक प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडू लाजबाब गोलंदाजी. षटकार ठोकल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना संघाचा संघनायक आज खरं तर डिंगडॉंग क्रिकेट संघ होताना संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय दत्ता बसमा. मैदानावरती चांगली कामगिरी करतोय गोलंदाजच्या माध्यमातून. फलंदाज जान्नीला पूर्णपणे रोखला जातो. एक षटकार त्याच्या विरोधात ठोकला होता आणि तिथून मात्र शांत मैदानावरती. इथे यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता दामोदर.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचली. 9 या आकड्यावरती 5चा इशारा एंड ऑफ द ओव्हर. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकीवरती 9 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजा. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या धावफलकीवरती आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा कुशुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये त्याचा विचार केला, चांगली कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून तो सामना मात्र जिंकला होता कुशुली संघानं. आणि इथे मैदानावरती काय घडलं जाते, गोलंदाज मनोज हा गोलंदाजच्या मार्कवरती आला. लोपर फुलटा चेंडू होता, मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अनिलला. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये, त्यानंतर त्याला एक बॅटच्या स्वरूपात एक धाव वेगाने कन्वर्ट केली जातील. एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकीवरती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कुशिवली संघ नाणेफेकी हारला होता. फलंदाजी त्यांच्या वाटी झाली होती आणि त्यानंतर मैदानावरती फलंदाजी करत असताना थोडीशी अपयशी, मात्र मी म्हणेन फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल शत्रू ऑन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आपण पाहतोय मनोज या गोलंदाजाचा. मनोजचा विचार केला, वेगाचा बादशाह म्हणून या गोलंदाजाकडे सातत्यानं पाहिलं जातं. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजानं आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गुड लेंथवरती चेंडू फेकला, टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू फेकला जातोय. लाजवाब गोलंदाज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज भगत या गोलंदाजच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं होतं दत्ता बसमा. त्या गोलंदाजांना 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांमध्ये जवळपास किती धावांची मदल मारेल बॅटिंग करणारा कुशुली संघ, याच्यावरती लागलेल्या प्रेक्षक मायबापाच्या नजरा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. खूप सारे मान्यवर आपण मंचावरती पाहू शकाल. फार त्यांचं मौलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं. माझे एंटरप्राइजेस चषक 2023 पवित्र आपल्याला पाहायला मिळतील. वाघाची वाडी फडवीर प्रकाश होतातील नाईट स्पर्धा आणि आज खरं तर चौथी रात्र इथे पाहायला मिळते. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिझन टार्गेट केलं जाते. कार्पेटच्या सहाय्यानं शतरक्षक संभाजी चेंडूवरती येतोय. लाजवाब शतरक्षण पाहायला मिळालं. फेकी भरपूर चांगली होती, इथे मात्र कलेक्ट चांगलं करता आला नाही. प्रकाशच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड, मात्र शतरक्षक अजूनही चेंडूवरती जातोय. तोपर्यंत इथे मैदानावरती काय घडलं जातंय, फार चांगली गाणं आपण पाहतो. बिटवीन द रन विकेट त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खराब शतरक्षण मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथे जवळपास विचार केला तर पंच 5 धावा, इथे 5 धावा मिळतील बॅटिंग करणारा कुशुली टीमला. मैदानाच्या आतमध्ये बिटवीन द रनिंग विकेट 2 फलंदाजच्या माध्यमातून. फलंदाज आपण पाहू शकाल अनिल, त्याला साथ देते फलंदाज शत्रू. 2 फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काही तर दोस्तों जिंदगीचा रहता इसा हादसा नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पे हाथोड़े के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत होता आणि त्यानंतर इथे नशिबाच्या 5 धावा लागल्यात टीम कुशिवली संघाला आणि तिथून मात्र धावांचा डोंगर आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचताय धावफलकीवरती 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये एखाद मोठा फटका खूप काही सांगून जाईल दोदानी टीमला. मात्र इथून आक्रमण करणार का फलंदाज, याच्यावरती प्रेक्षकांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. फुटबॉलचा वापर केला होता फलंदाजानं. अनिला फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती. इथे मात्र दुसऱ्याची माग केली होती. फलंदाज होईल बाद, परतावा लागेल फलंदाज शत्रू. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजा. तर निश्चित आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये दर रात्री चांगला परफॉर्मन्स निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यासाठी अल्केम स्टेपच्या माध्यमातून खरं तर बेस्ट बॅट्समनसाठी ब्रँडेड टी शर्ट आणि बेस्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड टी शर्ट असा आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया कौतुक. मॅच मैदानावरती रंगली जाते. धोताने त्याच्या समोर केलं असताना कुशुली संघ नौका फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. अशोक फलंदाज, मात्र मनोज फार चांगली गोलंदाजी करतोय. या वेळचा चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक राजेंद्र कुटे
लाचेबाब क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एखादा वेळेला टीमची धावसंख्या धावून पोहोचली धावफलकेवरती 17 या आकड्यावरती. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळेल. आमचे स्कोरर मित्र रुपेश वीर आम्हाला माहिती देत असताना शेवटचा बॉल अजूनही या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त चेंडू फेकला होता. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. सेकंड स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर इथे पंचांचा इशारा येतोय एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीम कुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 17 आकड्यावरती. फलंदाज बाद झाले 2. थँक्यू डीजे. इथे फलंदाज देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती महेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती दाखल केलाय. 34 षटकात आणण्यासाठी किरण चौधरी. गोलंदाजाला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 2 षटकांमध्ये विचार केला. दत्ता बसमाने चांगलं फेकलेलं षटक त्याने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मनोजनं आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी केली. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला किरणचा. लुपर फुलटा चेंडू होता. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या फाळोतरीमध्ये चेंडूला अडवलं आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली. एखादा वेळा टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. माजी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 वाघाजवाडी पनवेल प्रकाश झोतातील नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचं तब्बल 3रं वर्ष या मैदानावरती नाईट रजनी गाढवली जाते. आयोजकांचं देखील मी कौतुक करेन. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय फलंदाजच्या माध्यमातून. मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडीशी मिड स्पीड आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या आयटमला चांगलं क्षेत्ररक्षण मिळालं आणि त्यानंतर इथून 2 धावा कंप्लीट केले जातील. एका टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करणारा कुशिवली संघ दिल्ली बाद झाल्यानंतर मी म्हणून कुठेतरी अडचणीत सापडला आणि त्यानंतर इथे मोठा फटका लॉंग ऑन रिसनला टार्गेट केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मनोजच्या माध्यमातून 1 बॉल चेंडू कॅरी गेला आणि त्यानंतर फेकी फार चांगली आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव आणि एखादा विनर संघ जाऊन पोहोचेल धावफलकेवरती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नाणेफेकी हारला होता कुशिवली संघ. फलंदाजी त्यांच्या वाटी झाली होती आणि फलंदाजी करत असताना मी म्हणेन कुशिवली संघ कुठेतरी अडचणी सापडला जातोय. इथून मात्र फलंदाजाला गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये किती धावा मारेल याच्यावरती लागलेल्या प्रेक्षक बाय बाबाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक दत्ता बसमाच होता संघाचा संघनायक. इथे मात्र पाहायला मिळाला बिटवीन रनिंग विकेट दुसरीची माग केली होती. मात्र चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या आणि 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा कुशिवली संघ दिल्ली बाद झाल्यानंतर मात्र अनिलवरती संपूर्ण जबाबदारी संघाची आपल्याला पाहायला मिळते. मात्र अनिलच्या बॅटमध्ये एखाद मोठा फटका येईल का याच्यावरती प्रेक्षकांच्या लागलेल्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. किरणचा हा बॉल लवकर फुल टॉस होता. बॅटची काढा मनोज दादा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि चेंडू अडवला. 1 धाव मात्र वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. कदाचित या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज किरणच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली. ज्याप्रमाणे संघाच्या संघनायक दत्ता बसमाने कामगिरी केली होती त्याच्या पालावरती पाऊल ठेवून गोलंदाज मैदानावरती चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली दीपक दत्ता बसमाच्या माध्यमातून आणि 2 धावा इथे वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. बिटवीन द रनिंग विकेट इथे तिसरीची माग केली जाते. मात्र या प्रकारे धाव नसणाऱ्या 2च धावा पंचांचा इशारा एस 2 धावा एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 पहिल्या पूर्वार्ध इथे संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारा कुशिवली संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना.
कितीसी आलू काल ना पुरी तुम्ही घालवला काल आलो मी ते रातीला ना जग मला भेटलीसी नाय आलो मी ते रातीला ना जग मला भेटलीसी नाय थँक्यू डीजे. तर यानंतरचा सामना असणार आहे बघा शिवणसाई संघाचा संगणक आमच्या कॉम्बॉक्समध्ये संपर्क साधा आणि यामधील विनर संघ कदाचित त्यांच्या समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला होता वारधोली संघाची धावसंख्या 28 धावा होती आणि त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या हाफमध्ये बनवल्यात कुशिवली संघानं 26 धावा. कदाचित शेवटच्या चेंडूवरती षटकार जर ठोकला त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती निर्णय पाहायला मिळेल. तर शिवसाई संघाचा संगणक आम्ही विनंती करू आपण कॉम्बॉक्समध्ये येऊन असं नसतं वा यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या हाफमध्ये बनवल्यात 26 धावा 27 धावेचा पल्ला इथे गाठायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा डिंगडॉंग क्रिकेट संघ दुधाणी या संघाला पंच फलंदाज आपण लगेच मैदानावरती जा. डिंगडॉ क्रिकेट संघ दुधाणी दत्ता बसमा आम्ही तुम्हाला विनंती करतो आपण लगेच मैदानावरती उतरा. 3 षटकांमध्ये जमा करायचे आता 27 धावा. दत्ता बसमा आणि किरण चौधरी हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सामना फार इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिंगडॉंग क्रिकेट संघ दुधाणी त्याच्या समोर खेळत असताना कुशिवली संघाचा विचार केला पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजच्या बलावरती तो सामना जिंकला होता. शेवटच्या चेंडूवरती 2 चेंडूमध्ये 2 धावेंची गरज होती आणि तो सामना खरं तर जिंकून दिला होता कुशिवली संघाला. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मॅच मैदानावरती रंगली जाते कुशिवली त्याच्या विरोधात खेळत असताना टीम आपण पाहतोय डिंगडॉंग क्रिकेट संघ दुधाणी. आज 2 संघांमध्ये एक तुल्यवान लढत दोन्ही संघ एकाच ताकदीत आज खरं तर एकमेकांच्या समोर लढत असताना गोलंदाजच्या मार्कवरती संघाचा संघनायक सर सेनापती दिलीप भगतला आपण पाहू शकाल. दिलीप मात्र कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल याच्यावरती लागल्या प्रेक्षकांच्या नजरा. दिलीप भगत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नेरे गावाचा सुपुत्र प्रवीणदादा चोरगे उर्फ बाली. त्यानंतर आपण पाहतोय वाघाचवाडी गावाचा एक स्टार खेळाडू चंदर वाघ हे 2 पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे पंचांकडे LBW चे अपील सुरू केली होती. मैदानावरती काय घडलं जाते खराबपैकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या पलीकडे. इथे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाही. जे पंच निर्णय देतील 2 पंच निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला प्रवीणदादा चोरगे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सिटीज 4 5 धावा 1+4 अशा 5 धावा इथे डिंगडॉंग टीमला मिळतील आणि 5 धावेने संघाचा श्रीगणेश केला जातोय. डीजे थँक्यू डीजे. 4 धावेने खरं तर संघ जाऊन पोहोचेल धावपलकेवरती 5 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला ज्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याची काही गरज होती का आता खरं तर प्रश्न चिन्ह त्या खेळाडूच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. बोनसच्या स्वरूपात 5 धावा डिंगडॉंग क्रिकेट संघ धोतानी टीमला मिळाल्या आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल किरण चौधरी. किरणसाठी हा बॉल मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझन टार्गेट केलं जाते कार्पेटच्या साहाय्यानं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथे कन्वर्ट केली. एका धावेने टीमची धावसंख्या धावून पोहोचेल धावफलकावरती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. कदाचित हा सामना 2 षटकांमध्ये संपेल का हे देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कारण दत्ता बसमा खरं तर विचार केला आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये हे खूप मोठं नाव आहे.
धोथाणी गावाचे नाव खरं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्यानं आणलं तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दत्ता बसमा ऑन स्ट्राईक. दत्ता एखादा षटकार ठोकेल का या चेंडूवरती मात्र प्रेक्षक मायबाबाच्या लागलेल्या नजरा आपल्याला पाहायला मिळतील. दिलीपचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता ऑन स्ट्राईक. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथे काय घडलं जाते मैदानावरती गुडलेंथवरती चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून जवळपास विचार केला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कुशुली संघ अपयशी ठरला होता फलंदाजी करत असताना आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी दिलीप भगतच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाचा संघनायक संघाचा सरसेनापती कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना गोलंदाज दिलीप इथे मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट चेंडू सांगता होते. टीमची धावसंख्या धाव फलकीवरती 6 धावा. पहिल्या चेंडूवरती मेदरमने चुकी केली. क्षेत्ररक्षण करणारा कुशुले संघाच्या क्षेत्ररक्षकाने ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी तब्बल 4 धावा 5 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मेदरमने हा संघ अडचणी सापडेल का याच्यावरती प्रेक्षकाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. दिलीपचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाचा जरूर होता मात्र फलंदाजाने डायरेक्ट हिट केला नाही आणि त्यामुळे इथे 1 धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघ जाऊन पोहोचेल धाव फलकेवरती. दुसऱ्या आपमध्ये बॅटिंग करणारा दोघांनी संघ जाऊन पोहोचलाय 7 ते आकड्यावरती. षटगतीला अजूनही शेवटचा बॉल बाकी. शेवटचा बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक निश्चित आपण पाहतोय. दिलीप भगत याच्या माध्यमातून सातत्याने चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मैदानावरती दाखवून देत असताना शेवटचा बॉल कोणत्या प्रकारे फेकेल किरण ऑन स्ट्राईक. किरणसाठी हा बॉल शॉर्ट पीस होता. शॉर्ट पीसला उडवण्याचा प्रयत्न चेंडू 1 बाउन्स सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती किरणच्या बॅटमधला आखरे किरण ब्रँड चौकार. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकेवरती 11 या आकड्यावरती. जवळपास विचार केला अजूनही या 2 षटकांचा खेळ बाकी. मैदानावरती आपण पाहू शकाल 16 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. उर्वरित 16 धावांची गरज आहे. दुसऱ्या मध्ये बॅटिंग करणारा डिंगडॉंग क्रिकेट संघ होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र हा सामना जिंकून देईल का आपल्या टीमसाठी. 11 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 11 धावा. आमचे स्कोरर मित्र निश्चित आम्हाला माहिती देत असताना 11 धावा धाव फलकावरती लगावल्यात पहिल्या षटकामध्ये. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडू मध्ये बनवायचे 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. फलंदाज ऑन स्ट्राईक दत्ता बसमा संघाचा संघनायक मात्र इथून आक्रमण करावं लागेल. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती मनोज हा गोलंदाज आपण पाहू शकाल. मनोजला मात्र 7 चेंडू मध्ये कम से कम धावा द्यावे लागतील मात्र सामना शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. रिव्हर्स अटॅम्प सक्सेसफुल. चेंडू बॅटच्या रणामध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा पार. मिळतील 4 धावा. इंडिया चमके चुम्बी खनके लंग मारे लश्कर हम हो गए तुम्हारे. इंडिया चमके चुम्बी खनके लंग मारे लश्कर हम हो गए तुम्हारे. 4 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. कुशुली संघ प्रथम फलंदाजी करत असताना मित्रमंडळीने अडचणीत सापडला होता आणि त्यानंतर दोघांनी टीमने केलेली लाजवाब गोलंदाजी अच्छा रात्रीमध्ये कोण विसरणार गोलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली जाते. डिंगडॉंग क्रिकेट संघ दोघांनी त्याच्या समोर केलं जात असताना कुशुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा मनोजचा पुढील चेंडू फलंदाज दत्ता बसमा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स शॉट खेळण्यासाठी नेहमीच माहिर असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धोताणी गावाची रण मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता बसमा पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र अपयशी फटका ठरला जातोय. डॉट चेंडू इथे फेकला जातोय. एक चौकार आल्यानंतर कमबॅक केलं जातंय. गोलंदाज मनोज भगतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मनोजला मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त नियत चेंडू फेकावे लागतील. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर इथे डॉट चेंडू फेकला जातोय. अजून 1-2 डॉट चेंडू येणार का याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. मनोजचा पुढील बॉल
दत्ता बसमा स्ट्राईक एंडवरती. लुपर फुल टॉस होता इथे आलकॅटन कट करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट करण्याची संधी इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्याची माग लगेच गेली आणि 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचाचा इशारा एसीटीचं वाईट. 3 धावा इथे लागल्या जातील धावफलकावरती. या 3 धावेने संघ जाऊन पोहोचेल धावफलकावरती. बॅटिंग करणारा डिंग डॉंग संघ पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती लगावल्या दुसऱ्या षटकामध्ये. आम्ही म्हटलं होतं की हा सामना कदाचित दुसऱ्या षटकामध्ये संपवेल का हा फलंदाज, याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा आपण पाहिल्या होत्या आणि कदाचित या षटकामध्ये हा सामना संपेल की काय असं वाटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला. फलंदाजाला चेंडूचा समाचार घेता आला आणि या टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये इथे चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडू मैदानावरती आपण पाहू शकाल. चांगल्या कामगिरी करत असताना गोलंदाज मनोज पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तिथून मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर डबल चांगली कामगिरी आपण पाहिली गोलंदाजच्या माध्यमातून. क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली टीम कुशिवली संघाच्या माध्यमातून. यावेळी टप्पा पकडला चेंडू होता आणि चेंडू बॅटशील इनर एज. चेंडू जाईल लॉंग स्टॉप फ्रीझन मध्ये. दत्ता बसमाच्या बॅट मध्ये आणखीन एक ब्रँडेड चौकार. बावीस धावा धावफलकीवर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 5 धाव्यांची गरज या षटकातील उर्वरित काही चेंडू सखेल बाकी आहे. गोलंदाज मनोजला आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू कदाचित बाकी आपल्याला पाहायला मिळते. 5 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र सुपला शॉट योगेश सरांचा निश्चित विमान फेवरेट शॉट इथे केला जातोय आणि सामना इथे चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 धावा आणि 4 धाव्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकीवरती 25-26 या आकड्यावरती. इथे षटक संपलं जातंय. षटक क्रमांक 2. सॉरी माफी असावी आमच्या स्कोरर मित्राच्या माध्यमातून थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेची गरज या इथे कदाचित षटका टोकला तर मी म्हणेन धोतानी संघाला कदाचित बाय मिळू शकते. याच्यावरती आपल्याला लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय एका धोतानी गावाची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं तो दत्ता बसमा आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकीवरती. एक अवंतर चेंडू फेकला होता बघा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर डॉट चेंडू फेकला होता. त्यानंतर वाईट चेंडू फेकला होता आणि त्यानंतर डॉट चेंडू फेकला. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर देखील चौकार आला होता. एक चेंडू कदाचित बाकी आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू कदाचित या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावेची गरज आहे. कदाचित षटकार आला तर धोताने टीमला या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बाय मिळू शकेल. मात्र तो षटकार येणार का याच्यावरती जर आपल्याला प्रेक्षकाच्या वर्गाच्या इथे मात्र काय घडलं जातंय. क्लीन बोल्ट फलंदाज होईल बाद. दत्ता बसमा बॅक टू द डगआउट. मैं बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में हाथ. थँक्यू डीजा. गोलंदाजच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असणे. डिंगडॉंग क्रिकेट संघ धोतानी टीमला 6 मध्ये बनवायचे ते 1 धाव. दत्ता बसमाचे लाजवाब पारी आपल्याला पाहायला मिळाली. दत्ता बसमाचा विचार केला ज्याच्या बॅटमधनं तब्बल 3 चौकार पाहिल्या आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आज खरं तर डिंगडॉंग टीमला राहिली. आता बनवायचे 6 मध्ये 1 धाव आणि ते वाचवायचे 6 मध्ये 1 धाव. गोलंदाजी करणारा कुशिवली संघ की फलंदाजी करणारा डिंगडॉंग क्रिकेट संघ धोतानी. मात्र फलंदाज जाऊन स्ट्राईक एंडवर आपण पाहायला मिळेल. किरण चौधरी त्याला साथ देईल फलंदाज प्रकाश चौधरी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनसाई संघाचा संघनायक आपण स्टेजची संपर्क साधा. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूवरती कदाचित षटकार आला
तर षटकार ते बरंचसं काही सांगून जाईल. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते कोणत्याही प्रकारे धाव घेतली जात नाही. या डॉट चेंडू इथे निर्धाव फेकला जातोय. कदाचित त्या फलंदाजा निर्णय असणारे षटकार टोकण्याचा, कारण कदाचित आज चेंडूवरती षटकार टोकला तर मी म्हणेन डिंगडोंग संघाला इथे बाय मिळली जाईल, पुढल्या फेरीसाठी वाटचाल मिळेल. कारण विचार केला चेंडूमांना वारदोली संघाची धावसंख्या होती 28 धाबा आणि त्यानंतर आपण पाहतो इथे टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. मग इथे मोठा फटका येईल का, याच्यावरती प्रेक्षकाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. बॅटसी लीडिंग एज, इथे चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडं आणि सामना इथे जिंकला जातोय टीम डिंगडॉंग क्रिकेट संघ धुदाणी. आणि तर निश्चित आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये सामना यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिवनसाई संघाचा संघनायक आणि जय हनुमान वारदोली संघाचा संघनायक. आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, वन मॅन आर्मी, नो डाऊट फलंदाज ज्यानं चांगली कामगिरी केली आणि खरं तर आपला सामना मात्र जिंकून दिला. त्यानं तब्बल 18 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. गोलंदाजी करत असताना